हॅलो, मी ठाण्यामध्ये. आज झालं असं की इथनं रस्त्यातनं चालताना मला चक्कर आली. ऐकून घे. एका बाईनं मला एका क्लिनिकवर आणून सोडलं. त्या बाईचं अक्षर हुबेहूब मंजिरीच्या अक्षरासारखं आहे. इथल्या वॉचमन कडून मी तिच्या गाडीचा नंबर मिळवलाय. नंबर तुला फॉरवर्ड करतो. गाडीच्या मालकाचं नाव, पत्ता सगळं पाहिजे मला. माझी 101% खात्री आहे मंजिरीचं. या. अजी, सत्यजित त्या मुलीला शोधायला गेले. मुलगी? तीच लहान मुलगी. ती ठाण्याची होती. आठवतंय? गौरांग तिला तिकडे सोडायला गेला होता. मग त्या पोरीला शोधायला जायचं होतं तर आपल्या संग खोटं बोलायची काय गरज होती? आता त्याचं उत्तर फक्त तोच देऊ शकतो. अरे सत्य असा पुण्याला तडकाफडकी कशा पायी गेला ग? तो बोलला ना वा काहीतरी त्याचं अर्जंट काम आहे पुण्याला म्हणून गेला असेल. असेल, पण आर्या घरात असताना तो असं कुठं जात नाही ग बाहेर. आहे तो म्हणला ना की अर्जंट काहीतरी काम होतं. आता आपण काय सांगणार? पण काय ग, बराच वेळ तुझी काय खलबत चालली होती त्याच्या संग? खलबत? थांब, अजून एक माणूस त्याचं उत्तर देऊ शकतो. या चारे चारे काय झालंय? सत्या ठाण्याला कशा पायी गेला या? ठाण्याला नाही, तो पुण्याला गेलता ना कामासाठी. चारे नाही म्हणजे तिथलं काम संपलं असेल कदाचित, म्हणून गेला असेल ते ठाण्याला. तुझा तर मुस्कात फोडू की कंबरड तोडू? खरं काय ती सांग. लपवा छपीचा खेळ खेळू नगस. आहे ती पोरगी इथं आली होती ना, तिचं नाव शुभ्रा आहे. शुभ्रा? पण म्हणजे त्याचीच खातर जमा कराया सत्य गेलाय. त्या पोरीनं जाताना आर्याला आपलं नाव सांगितलं. पण मग आर्याला कळलं की शुभ्रा नाही, काहीतरी गोष्ट रचून मी तिचं मन वळवलं. पण सत्य बी हेच बोलला की आता आणखीन आर्याला शुभ्रा या नावामुळे प्रश्न नगत. पण मग आमच्या संग खोटं बोलायची काय गरज होती? अगं खोटं असं नाही आहे, पण दरवेळी तो मंजिरी आणि शुभ्राला शोधायला गेला की आपण सगळे त्याला बोलते त्याच्या संग. या सगळ्यात आर्याला खूप जपावं लागणार आहे. पण तिच्यासाठी तिचा बाबाच फक्त जग आहे. आणि तिला तिच्या जगावर फक्त तिचा हक्क कळतो. उद्या यात कुणी जर समजा वाटा सांगायला आलं तर मग तिला
काका नाहीये आणि कोणी बाबा नाहीये, कळलं का? इथे तुझे जे कोणी आहे ते आम्ही आहोत फक्त. अहो बाबा काय करताय तुम्ही? शुभ्रा नाही 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 बाळा, नाही रडायचं नाही. बाबा प्लीज, तुम्हाला मला जे काही बोलायचं असेल ते बोला, पण माझ्या मुलीला काही बोललेलं मला चालणार नाही. माझं नक्की काय चुकलं हे सांगायला तू हवी होतीस आज. तुम्हाला अर्ध्या वाटेवर सोडून निघून गेलीस तेव्हा ठरवलं होतं की तू नसल्यामुळे जी उणीव मला जाणवते ती आपल्या मुलांना नाही कधी जाणव द्यायची. पण आज असं लक्षात येते की माझ्या मुलीला पूर्ण आनंदी ठेवण्यात, तिला सुखी ठेवण्यात मीच कुठेतरी कमी पडतोय. तिच्या करता म्हणून घेतलेले हे माझे सगळेच निर्णय चुकीचे ठरत आहेत का? सगळेच निर्णय? तसं नाहीये बाबा, खरं तसंच आहे म्हणून तसंच आहे. खरंच मीच चुकतो. अगदी पहिल्यापासून चुकत आलो मी. म्हणजे अगदी सत्यजित मुधोळकर बरोबर तुझं लग्न लावून देण्यापासून ते आता तुम्हाला लपंडावचा खेळ खेळायला लावण्यापर्यंत सगळेच चुकतात. बाबा बाबा मला माहितीये मी चुकले. मी तुम्हाला असं बोलायला नको होतं. नाही तुझं काहीच नाही चुकलं बेटा, नाही चुकलं तुझं, काहीच चुकलं नाही ग. खरंच नाही. माझं चुकलंय काय? खरं तर मुलं मोठी झाली ना की मग आई वडिलांनाच कळायला पाहिजे की आपण त्यांच्या वर्तमानात, त्यांच्या भविष्यात किती ढवळाढवळ करायची ते. होतं काय की आपण प्रेमाने एखादा निर्णय घ्यायला जातो आणि नेमकं तो चुकतो. बाबा बाबा प्लीज बाबा असं नका ना बोलू. मला माहितीये मी चुकले. मी तुम्हाला असं बोलायला नको होतं, पण मी काय करू? तुम्ही शुभ्राला असं बोललात आणि मला खूप काळजी वाटते शुभ्राची, म्हणून मी तसं बोलले तुम्हाला. माझी चूक झाली. आम्ही सॉरी. मला शुभ्राची काळजी वाटत नाही, मला तुझी काळजी वाटत नाही. आता तुमच्यावर कुठलंही संकट येऊ नये म्हणून जीवाचा रान करतो ना मी. म्हणूनच त्या नालायक सत्यजित मुधोळकरची सावली सुद्धा तुमच्यावर मी पडू देत नाही. यासाठी मी विंचासारखं विराड घेऊन फिरतोय सगळीकडे. आणि मला असं फिरायला लागलं ना तरी सुद्धा मी फिरेन. गेली 7 वर्ष त्याला गुंगारा दिलाय मी, पण आता त्याला सुगावं लागलंय. माझी खात्री आहे की त्या नालायक माणसाची काळी सावली आपल्या घरावरती कधीही पडू शकते आणि तो आपल्या दारात कधीही येऊन उभा राहू शकतो. बाबा शुभ्रा कुठे? शुभ्रा झोपली आहे. ठीक आहे, तू शुभ्रापाशी जाऊन थांब. मी बघतो कोण आहे. बाबा बाबा प्लीज तुम्ही जरा. मी जरा काय बाहेर जर तो हरामखोर सत्यजित मुधोळकर असेल तर मी जरा शांतपणाने घ्यावं, हेच ना? बाबा 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 प्लीज. हे बघ, मी आता शांत नाही राहू शकत, कळलं ना तुला? तुम्ही थांबा. मी बघून येते. तुला मी काय सांगितलं ना, आज जाऊन थांब म्हणून. तू शुभ्रापाशी थांब आणि मी बोलावल्याशिवाय बाहेर यायचं नाही, कळलं?
स्वप्नील, होय. मला वाटलं की म्हणजे दुसरं कोणी येणार होतं का? नाही, कोणी नाही. आणि दुसरं कोणी आलंय असं वाटत होतं ना, त्याने इथे यावं अशी इच्छा सुद्धा नाहीये. अरे आपण दारात काय बोलतो बरं? सॉरी काका, खरं तर खूप उशिरा आलोय आणि एवढ्या उशिरा कोणाच्या घरी जाणं म्हणजे काय वेळास का तू? बेस. हा, तू काय परक्यासारखं काय अगदी फॉर्मल बोलायला लागलास का? हा? तुला किती वेळा सांगितलं की मी घर तुझं आहे म्हणून, आणि स्वतःच्या घरात यायला काळ वेळेचं बंधन नसतं कधी. काय, मी कामाकरता जवळच आलो होतो. काकूंशी बोललो फोनवर, तेव्हा काकू जरा डिस्टर्ब वाटल्या. मग म्हटलं बघावं जाऊन काय झालंय. तुला मंजिरी म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना? कारण दार उघडायला पण वेळ लागला. नाही, शुभ्रा झोपली आहे, मंजिरी जागी आहे. आणि प्रॉब्लेमचं म्हणशील तर या भूतलावर एक व्यक्ती अशी आहे की ती आहे तोवर माझे प्रॉब्लेम्स मिटतील असं मला नाही वाटत. काका, जाऊ दे, त्या विषयावरती आपण नंतर केव्हा तरी बोलूच. चल, मी मनूला तुझ्यासाठी कॉफी बनवायला सांगतो. बस आला. हे बघ गौरंग, तुला काही माहिती मिळाली तर मला लगेच सांग. हो, आणि मलाही काही कळलं तर मी तुला फोन करून सांग. हो, मी बोलतो आजीशी, काळजी करू नकोस. हो. यंग, गौऱ्याचा फोन होता ना? हो. काय म्हणला त्यो? सत्य बरा आहे ना? आजी, गौरांग तिथे पोचायला आणि सत्यजित तिकडून निघायला एकच वेळ झाली. यो गौऱ्या बी, याला टायमावर जायला काय झालं होतं? आणि हे सत्या, तो तर स्वतःच्या मनाचा राजाच आहे. आमच्या जीवाला इथं घोर लावून ठेवतोय. बर, डागदर काय म्हणले? सत्या बरा झालाय ना? की तसाच उठून निघून गेला त्यो? आजी, सत्याला बरं वाटलं असेल म्हणूनच डॉक्टरांनी त्याला सोडलं असेल ना. आणि गौरांग सुद्धा गेला ना, आता तू बघेल तिकडे. आपण इथे उगाच काळजी करत बसण्यात काय अर्थ आहे? यंग, तू जातोय तिथे? आजी, थोडी तरी वाट पाहूया ना. हे थोडा वेळ वाट बघणं मला सहन होत नाही बाबा. जी, काका, बाबा कधी येणार आहेत? बाबा ना येणार आहे. ते मला पण माहितीये, पण कधी? कसं आहे ना आर्या, मला आता ना गौरांग काकाचा फोन आला होता. त्याने मला सांगितलं की बाबा उद्या सकाळी येणार आहे. खरंच? अगदी खरं. मग आज का नाही येणार आहेत? अगं, बाबाला चक्कर आली ना, म्हणून मग त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि त्याला औषध दिलं आता. आणि आता गौरंग काका गेलाय की त्याला घेऊन यायला. मग उद्या आर्याला भेटेल बाबा. आणि आपण बाबाला सांगूया की उद्या तू तुझ्या कामाला सुट्टी घे, त्याला अजिबात कुठे बाहेर जाऊ द्यायचं नाही. बाबांनी उद्या सुट्टी नाही घेतली तरी चालेल, पण आता त्यांना बोलव. अगं पण आर्या, तुझ्या काकाला काय पंख आहे ती काय की तू उडत उडत गेला आणि तुझ्या बाबाला घेऊन आला? काका, बाबांना फोन कर ना. अगं, बाबाला बरं नाही ना आता, आणि मग उद्या आल्यावर त्याच्याशी हव्या तेवढ्या गप्पा मार ना तू. मग काम कर. तुला काही आणून देऊ का मी? मला बाबा आणून दे. अगं, आता सांगितलं ना बाबा येईल म्हणून. माहितीये मला. मगाचपासून तू हेच बोलतेस की बाबा येणार आहेत म्हणून. तू मला गौरंग काकाला फोन लावून दे, मला बोलायचंय त्याच्याशी. अगं, आता हे काय मध्येच. आणि आता ना खरं तर गौरंग काकाचा फोन आलेला, पण त्याचा आवाज नीट ऐकू येत नव्हता. रेंज सुद्धा नव्हती ना, आणि बोलता बोलता माझ्या फोनची बॅटरी सुद्धा फुस झाली. काका, तू लपवतोयस ना माझ्यापासून?
अगं नाही, हवं तर आजीला विचार ना. नाहीतर तू एक काम कर, तू आता तुझ्या रूम मध्ये जा आणि अभ्यास कर. आणि गौरंग काकाचा फोन आला ना की मी तुला आवाज देतो, मग धावत यायचा. नाहीतर तेवढ्यात काकाचा फोन कट होईल आणि मग या काकाची काही खैर नाही. नक्की मला आवाज दे आणि मोबाईलची बॅटरी चार्ज कर. येस डिअर, जा. सत्यासारखी हट्टी झाली आपण. हिच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची ना म्हणजे आपलीच दमछाक होती बघ. आजी, आपल्याही मनात तेच प्रश्न आहेत. तिने ते फक्त बोलून दाखवलं आणि आपण मात्र खोटी समजूत काढतोय, आपली आणि तिची. अरे सत्या, होतास कुठं? गौरंग तुला आणायला गेला तू तिथनं गायब. आत्ते, अगं मी धडधाकट आहे, मला काय बी झालं नाही. कशाला गरज काय होती मला आणाय यायची ती? मग ते दवाखान्यात तू. अगं आत्ते, मला चक्कर आली आणि पडलो मी रस्त्यात, पण आता बरा आहे मी. अरे पण गौरांगनं फोन केलता की तो दवाखान्यात पोहोचण्याच्या आधीच तू तिथून निघून गेला म्हणून. मी निघालो. मी आधीच म्हणलो होतं काही गरज नाही तिथपर्यंत येण्याची. आता आलोय ना इथवर मी. तुम्ही लोक पण उगा हैराण होता. आता हैराण होणार नाही तर काय? जीवाला किती घोर लागून राहतो माहितीये सत्या. अन तुझ्या कामासाठी गेलतास त्याचं काय? ते मी सांगतो, पण मला अगोदर सांग, आर्या कुठे आहे, कशी आहे? किती घाबरली या पोर, ठाव आहे तुला? वरती माझ्या रूम मध्ये झोपली होती. अरे पण आलो नंतर बोलू. मस्त झाली होती कॉफी. निघाला. अरे अरे, तू निघालास? कॉफी घेतली नाहीस का? कॉफी घेऊन पण झाली आणि तिचं कौतुक पण करून झालं. हो का? सॉरी, विचारत होते मी. कसले? हा, काय? कसल्या म्हणजे कसल्या विचारत होतीस? नाही, असंच रे, काही खास नाही. ठीक आहे, तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस. कसं आहे, काही गोष्टी आपल्याला आपल्यापाशीच ठेवायच्या असतात. अरे तसं नाही स्वप्नील. पण बरं वाटलंस तू आज आलास ते. कधी कधी आपल्या अवतीभोवती खूप गर्दी असते, पण तरी सुद्धा आपण एकटेच असतो. आणि अशात जर एखादा ओळखीचा चेहरा दिसला तर मग फार बरं वाटतं. अचानक तयार झालेली पोकळी भरून निघाल्यासारखी वाटते. आणि त्यात ती व्यक्ती जर आपला जवळचा मित्र असेल तर मग दुसरं कोणी नसलं तरी फारसा फरक नाही पडत. सगळ्यात जवळचा मित्र का नाहीयेस का? काय म्हणजे रे, मित्र, जवळचा मित्र या कॉन्सेप्ट नाही कळत मला. हा, पण तुझ्या भावना कळतात. आणि भावना कळायला कुठल्याही नात्याच्या लेबलची गरज नसते. तूच म्हणाली होतीस ना. तर तशाच कळत.
तू काय विचार करत असतेस तेवढं मात्र कळत नाही. चल, उशीर झाला, निघाला. काळजी घे, शुभ्राची. तुझी पण.